तरी दृश्य आहेत वर्षा बंगल्यावरची। एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, अजित पवार हे आता एकत्रित आलेले आहेत। महायुतीचे हे नेते एक रामदास आठवलेला आता त्यांना माहिती आहे तर बहुतेक ते खेळला गेलं ते आठवले साहेबांना खुर्ची लागेल। आठवले तुम्ही त्या साईडला एकत्रितपणे आता ही पत्रकार परिषद थोड्याच वेळात सुरू होणार आहे। अजित पवार, देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे हे एकत्रितरित्या ही पत्रकार परिषद घेणार आहे। आजच्या विजयाचा आनंद हे तीनही नेते माध्यमांसमोर कशा प्रकारे मांडतात हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। महायुतीनं मवियाला 52 जागांवरच रोखलेले आणि घवघवीत यश विधानसभा निवडणुकीत मिळवलंय। 224चा आकडा गाठत सरकार स्थापनेसाठी महायुती सज्ज। सोमवारी किंवा मंगळवारी शपथविधी सोहळा देखील होऊ शकतो। मात्र प्रश्न हाच आहे की मुख्यमंत्री कोणाचा। एकत्रितपणे हे नेते पत्रकार परिषद घेत आहेत। ...288 जागांमधले 224 जागा मिळवत सरकार स्थापनेसाठी महायुती सज्ज आहे। या घवघवीत यशानंतर महायुतीच्या नेत्यांची एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांची ही पत्रकार परिषद। एकमेकांना सध्या पेढे भरवत सध्या हा आनंद जो आहे तो साजरा केला जातोय। देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे यांनी एकमेकांना पेढा भरवलेला आहे। एकनाथ शिंदे, अजित पवार यांनी एकमेकांना पेढा भरवला आहे। अर्थात या विजयाचं हे सेलिब्रेशन एकमेकांना पेढे भरवत हे नेते करताना आपण पाहतो। विक्ट्री साईन दाखवत महायुतीनं जे घवघवीत यश मिळवलेलं आहे त्यानंतर पत्रकार परिषद घेत आहेत हे नेते। अरे घ्या ना लवकर। एकशे 29 सह भाजप सगळ्यात मोठा पक्ष 54 जागांसह शिवसेना आणि अजितदादांच्या राष्ट्रवादीला 40 जागा। महायुतीनं 223चा आकडा राज्याच्या 288 विधानसभा मतदारसंघांमध्ये